नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, या ठिकाणी दिव्यांगांसाठी ऑनलाईन प्रकारे रिक्षाचे फॉर्म, इलेक्ट्रिक वाहनासाठी अर्ज करून घेण्यात आले। तर मित्रांनो, तुम्ही देखील या ठिकाणी अर्ज केला असेल आणि मित्रांनो, आता अर्ज केल्यानंतर या ठिकाणी तुमची रिक्षा कधी मिळणार आहेत, तुमची निवड कशा प्रकारे आणि कधी होणार आहेत, याची संपूर्ण सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। ऑफिशियली नोटिफिकेशन एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त महामंडळामार्फत देण्यात आले। तर मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहणार। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही पाहू शकता या ठिकाणी टोटल ई व्हेकल ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली। मित्रांनो, ऑल महाराष्ट्रामधून दिनांक 8 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती। त्या तारखेपासून एकूण 45,389 अर्ज या ठिकाणी आलेले आहेत। मित्रांनो, ऑल महाराष्ट्रामधून 45,389 अर्ज आलेले आहेत। म्हणजे मित्रांनो, अर्ज खूप कमी या ठिकाणी आलेले आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळ यांच्या ऑफिशियल पोर्टलवरती आपण आलेलो आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही ही महत्त्वाची सूचना या ठिकाणी कौशल या ठिकाणी लावण्यात आले। यामध्ये काय सांगितलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकानं मोफत उपलब्ध करून देण्याबाबतची योजना राज्य सरकारच्या माध्यमातून दिनांक 10 जून 2019च्या शासन निर्णयानुसार या ठिकाणी मान्यता देण्यात आली होती। त्याच अनुषंगाने या ठिकाणी ऑनलाईन अर्ज देखील भरून घेण्यात आले या ठिकाणी 3 तर मित्रांनो, प्रस्तुत योजनेचा लाभ राज्यातील गरजू व्यक्तींना मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्जाची नोंदणी दिनांक 3 डिसेंबर 2023 पासून दिनांक 8 जानेवारी 2024 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत या ठिकाणी चालू होती। सदर योजनेकरिता दिव्यांग व्यक्तीकडून मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला असून एकूण 45,389 इतके ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले। तर मित्रांनो, हे जे 45,389 अर्ज आहे हे पूर्ण महाराष्ट्रामधून या ठिकाणी आलेले आहेत। तर दिव्यांग व्यक्तींनी ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाच्या कागदपत्रांची छाननी करण्याचं काम महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या मार्फत या ठिकाणी करण्याचे सुरू आहे। तर बहुतांश दिव्यांग अर्जदार यांनी ऑनलाईन फॉर्ममध्ये भरलेली माहिती आणि सादर केलेल्या कागदपत्रामध्ये तफावत असल्यामुळे छाननी करण्यासाठी या ठिकाणी वेळ लागत आहे। तर मित्रांनो, तरी सदर कामकाज लवकरात लवकर पूर्ण करून निवड झालेल्या अर्जदारांना ई व्हेकलचे वाटप लवकरात लवकर करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, पाहू शकता लवकरात लवकर या ठिकाणी आता ऑनलाईन अर्जाची छाननी या ठिकाणी चालू असून लवकरात लवकर अर्ज छाननी झाल्यानंतर तुमचे उमेदवारांची निवड करून त्यांना या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी हे वाटप करण्यात येणार आहे। आणि मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे यासाठी तुमचा ऑनलाईन अर्ज तुमचा मंजूर झाला आहे की नाही हे तुम्ही ऑनलाईन कसं पाहू शकता, त्यासाठी आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे। त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।